नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे, पण ठीकही म्हणू शकणार नाही कारण गोष्टच तशी झाली आहे. तर बघा, आता व्हिडिओ सुरू करते डायरेक्ट मी तुम्हाला सांगते मुद्द्याचं. तर बघा आता माझ्या मागे काय आहे. तर बघा, हा आहे आपला धान. तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की धान आपला अत्यंत चांगला आला आहे, खूप छान असं धानाचं उत्पन्न होणार आहे. पण कुठेतरी त्या देवाच्या डोळ्यात आता खूपच आहे शेतकरी, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. तर बघा आता इतकं दुःखद असं शेतकऱ्याच्या वाटेला दुःख आलं आहे की सांगावं तितकं कमी आहे. कारण आता बघा हा धान बघा, तुम्ही आधी धान बघून घ्या, नंतर बागीचं बोलू आपण. हे बघा हा धान बघा, हा आहे धान. तर बघा हा धान असा आपला पडलेला आहे, म्हणजे पूर्ण नुकसान आपलं झालेलं आहे भात शेतीचं सुद्धा. आता काही खरं राहिलेलं नाही आहे. बघा पूर्ण झोपलेला आहे. जो उभा धान होता बघा, जो हे बघा हा असा उभा जो धान होता तसा आता धान हा असा झोपलेला आहे. तर बघा किती नुकसान आता या शेतीचं. काय खाणार शेतकरी? बघा हे बघा, उभा धान हा असा असतो. असा जर धान झाला तर छान असं पीक येतं आपल्याला आपलं. आणि हा पाणी हा काही सोडत नाही आहे आपल्याला, आणि हे पूर्ण आपल्या शेताचं नुकसान करून ठेवलं आहे या पावसाने. तर बघा आता पाऊसही तसाच होता आणि वारा वादळसुद्धा, त्यामुळे आता आपलं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसान कसं झालं आहे तुम्हाला सांगतो. वारंवार जेव्हा पाहिजे नाही तेव्हा हा पाणी. परतीचा पाऊस कसा असतो, एक दिवस आला आणि चालला जातो. पण याला परतीचा पाऊस कोणी म्हणेल का? मी व्हिडिओ काढत आहे तेव्हा सुद्धा हा पाऊस येत आहे बघा. पण आता ओलं झालं तरी चालेल म्हटलं, पण व्हिडिओ हा काढायचाच आहे कारण आपलं जे नुकसान आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे हे आपलं नुकसान झालं आहे. आणि जो भात येणार होता तो सुद्धा आता येणार नाही आहे, चांगला येणार नाही आहे. म्हणजे जसं सोयाबीनचा मातिरा झाला तसंच या भाताचा सुद्धा आता होणार आहे सत्यानाश. कारण सगळं ते म्हणताना साम दाम दंड भेद सगळं झालं आहे म्हणतात, तशासारखंच आमचं सगळं खोरखार करून या शेतीला लावलं आहे. पण त्याच्या मर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर त्याची अशी इच्छा आहे की यावर्षी शेतकऱ्याला कुठचंच सोडायचं नाही, म्हणून हे असं होत आहे. बघा आता सुद्धा पाऊस असा सुरू आहे. बघा या पावसाला काय म्हणू आता मी, कारण आता ही पाऊस यायची वेळ आहे का तुम्ही सांगा? अवकाळी म्हटलं तर एवढा नसतो पण सारखा पाऊस सुरू आहे. जवळजवळ 6-7 दिवस झाले पाऊस हा सारखा सुरू आहे. त्यामुळे आता असं आमचं शेतातलं असं नुकसान झालं आहे. आणि या नुकसानीला मात करू शकत नाही, आता मात नाही करू शकत. आजपर्यंत म्हटलं होतं की होईल समोर तरी, पण आता कुठे ना कुठे खूप मोठी अशी निराशा आली आहे. कारण करून किती करणार आहे सांगा तुम्ही आता. फवारण्या झाल्या मारून सगळं झालं. नियोजन इतकं पद्धतशीर होतं की काही बोलू नका, म्हणजे काही विचारू नका. खूप असं भारी नियोजन होतं आपलं. कारण आमचं कसं असते माहिती आहे का, शेतीच्या बाबतीत आमचं कसं असते, आमच्या दोघांचंही, यांचं आणि माझं सुद्धा, आपल्याला काही उरलं नाही तरी चालते, पण नियोजन हे पद्धतशीर झालं पाहिजे. पैसा हा भरपूर लावायचा, औषध चांगली मारायची, सगळं काही लावलं, पण वाटेला मात्र फक्त आणि फक्त हे दुःख आलं. का बरं हे दुःख आलं? सांगा बरं, का बरं असेल दुःख हे? काहून? तर हे आहे कलियुग. याला म्हणतात घोर कलियुग. पावसाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, आणि हिवाळ्यात थंडी पडत नाही. बघा आता आधी कसं व्हायचं ना की दसरा गेला की थंडी सुरू व्हायची, पण अजूनही थंडी सुरू झालेली नाही आहे. थंडीचं तर काही हेच नाही आहे, नामोनिशानच. तेव्हाच हा पाऊस येऊन पडला आहे बघा. म्हणजे याचं मन अजूनही भरलेलं नाही. यांनी आता विचार केला आहे की शेतकऱ्याला कुठचंच ठेवायचं नाही, ना घरचं ना घाटचं म्हणतो ना आपण, तशा प्रकारे या शेतकऱ्याला, या पावसाने या शेतकऱ्याला कुठचंच ठेवलेलं नाही आहे. बघा तुम्ही स्वतः बघून घ्या. बघा हे कसं दिसतंय बघा मागचं शेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण पहा, इथून मुळापासून पहा. हे बघा हे पाणी आहे. हे बघा मुळापासून उपडून आलाय धान. हे बघा दिसतंय तुम्हाला?
आणि असा झोपला आहे कोणता कोणता, आणि कोणता कोणता तर पूर्ण असा वर उपडून आला आहे. पहा, ही आपली भातशेती, ज्याबद्दल खूप गर्वाने असं बोललं जायचं, हीच आपली ती भातशेती. बघा, ही आहे, हा उभा धान आहे बघा, उभा धान असा असतो हे बघा, आणि हा आपला झोपलेला धान. आणि पुन्हा एकदा सांगते की आज अजून पाणी जर आला, पाणी येणारच आहे 100%, कारण आताही पाणी सुरूच आहे, आणि आज अजून जास्त पाणी आला तर हा धान माहिती आहे का पूर्ण मातीत मिळणार आहे. काहीच येणार नाही आहे हातामध्ये, काहीच येणार नाही आहे. इतकी भयानक परिस्थिती आमच्या आजच्या या शेतकऱ्याची आहे, आमचीच आहे, सरळ सांगते शेतकऱ्याची आहे, त्याच्यात आम्हीही आलो. तर एवढं नुकसान झालं आहे आमचं. बघा आता काय बोलावं काय नाही, काहीच कळत नाही आहे. हे बघा बघा, आणि मला एक समजत नाही आहे की दिवसेंदिवस जर असंच नुकसान होत राहील तर शेतकरी हा शेती कसा करणार. तुम्हाला आता पहिलं वर्ष सांगत आहे, एवढं भयानक आलेलं, तर या पहिल्या वर्षातच एवढी माती झाली जीवाची, तर समोर जर असंच होत राहिलं तर शेती टिकणार का, हा प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित झालेला आहे. कारण शेतकरी हा कुठून पैसा आणणार, कुठून पैसा आणणार, कारण मालाला तर बिलकुल भाव नाही, पण बी बियाण्याचे भाव, खतांचे भाव, औषधांचे भाव ते एकदम असे वाढत चाललेले आहे. आणि मालाला भाव मात्र जो 10 वर्षापूर्वी होता तोच आजही आहे. न्याय तर शेतकऱ्याला कुठूनच मिळणार नाही, या देवाकडूनही न्याय नाही आहे, आणि आपल्या या सरकारकडून सुद्धा न्याय मिळालेला नाही आहे. असं आपलं या शेतकऱ्याचं जीवन आहे. आणि आता बघू आपण समोर कसं होते ते बघू. आता याला उपाय तर आता काहीच नाही आहे. हा गेला धान आता आमचा, हे भात शेती आहे ती गेली आता. बघू आता काय होते समोर. थोडंफार आहे ते उभं, तेही आता सांगता येत नाही. हा पाणी पाऊस आहे, तोही झोपला तर तेही गेला आता. तर बघत राहा मंडळी अशीच व्हिडिओ आमची. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर एक कमेंट करा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि हाईपसुद्धा करा, आणि व्हिडिओ शेअर करत चला. कारण शेतकऱ्याला सपोर्ट नाही तर कोणाला. देव तर बिलकुल शेतकऱ्यांसोबत नाही आहे, पण आता तुम्ही तरी शेतकऱ्यासोबत राहा, शेअर करत चला. कारण शेतकऱ्याची व्यथा मी या ठिकाणी मांडते आहे. भलेही शेती माझी असेल, पण सगळ्यांचाच मुद्दा एकच आहे, कारण आजूबाजूला शेतकरी आहे. माझं एकटीचंच नुकसान नाही आहे, सगळ्यांचंच आजूबाजूचं नुकसान आहे. तर असं आहे, म्हणून व्हिडिओ हा शेअर करत चला. बघा आता, चला आता व्हिडिओ इथेच थांबवते.